चला नमस्कार मित्रांनो. वाईट वाटतंय या गोष्टीचं मित्रांनो. मी खरंच गरिबीतून वरी आलेलो आहे आणि पहिलं तळ्यावर दिवस काढलेले. जेव्हा पालमध्ये म्हणजे झोपडीमध्ये जेव्हा पाणी यायचं का, दुःख इतकं व्हायचं. त्या दुःखामुळं मित्रांनो, ती दुःख बघितल्यामुळं काही लेकरायचं दुःख देखवलं नाही. आज आमच्या मुरुड मधल्या दत्तनगर मध्ये गेलतो. सगळ्या घराघरामध्ये पाणी, प्रत्येकाच्या घराघरात पाणी. ही जाण कुणाला असती माहितीये का, ज्यानं भोगलीत त्याला. आता मला असं वाटायला असल्या गांधो सरकारला काय करायचं. आज ही लेकरं अन्नासाठी तरसायला लागलेत. आज अन्नासाठी तरसायलेत, आवरगीसाठी वाकळीसाठी तरसायला लागले. दुःख वाटतं एकाच गोष्टीचं कायम. ह्या गांधो सरकारला काय करायचं, काय घेणं देणं नाही. हे असेच मोठं झालेले लोक आहेत. यांनी खरंच आत्ता नाही तर पुन्हा नाही, कधीच नाही. डोळ्यात पाणी यायलंय. ही लेकरं अन्नासाठी तरसायले होते. असं तोंडात घास घातल्या घातल्या 2-2 घास खायची इच्छा लेकरायची. मग ह्या गांधा सरकारला काय करायचं आपल्याला, काय करायचं ना. आज जर तुम्ही कामाला आला ना, तुम्ही लेकरा बाळाच्या कामाला या, नाही तर पुन्हा तुम्हाला काय करायचं. पुन्हा पुन्हा तुमची गरज नाही. आता जर तुम्ही एक पाऊल पुन्हा नाही उचलला तर देव देखील तुम्हाला माफ करणार नाही, असं मला वाटतं. तिथं गेलं ती परिस्थिती डोळ्यानं बघितली, लक्षात ठेवा. कधीच माफ करणार नाही. मी त्या परिस्थितीतून आलो म्हणून मला कळायला लागलो. काही नेते आहेत चलायले पुढं, पण सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. एक घास तोंडात घातला नाही तर लेकरू दुसरा घास तोंडात घालायला लागलो. मग किती भुक्यानं तरसले, किती गार लागायला, असा हात हालायला होता लेकरायचा, म्हाताऱ्या माणसाचा. विचार करा. खरंच बेकार वाटतंय गोष्टीचं. आता ह्याच्या पुढे तर मला बोलायची इच्छा बी नाही. तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी.